नमस्कार. यंग टॅलेंटच्या या नवीन भागामध्ये मी समीरा गुजर जोशी आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मंडळी, शाळा म्हणजे काय? शाळा म्हणजे आपल्याकडून घोकंपट्टी करून घेणारी, आपल्याला परीक्षेसाठी तयार करणारी यंत्रणा का? नाही. शाळा म्हणजे आपला सर्वांगीण विकास साधणारी एक पवित्र वास्तू. या वास्तूमध्ये पाऊल ठेवलेल्या प्रत्येक मुलाचा इथे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होणं अपेक्षित असतं. पण आजच्या परीक्षार्थी बनलेल्या जगात या विद्यार्थ्यांना खरोखरच त्यांचा सर्वांगीण विकास साधता येतोय का? त्यांच्या खेळाच्या आवडीकडे शाळेला कितपत लक्ष देता येतंय आणि हे सर्व करत असताना त्या मुलांचा त्यातून विकास किती होतोय, या सगळ्याचा आपण आज पडताळा घेणार आहोत आजच्या चर्चेमध्ये. आणि त्यासाठी आपल्याबरोबर ही सगळी छान, हुशार, तरतरीत, उत्साही अशी मुलं आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आणि मुलांना क्रीडांगणाकडे घेऊन जाण्यामध्ये ज्यांचा हातखंडा आहे अशी तज्ञ मंडळी आपल्याबरोबर आहेत, तेव्हा त्यांचंही स्वागत. आपल्याबरोबर आहेत वरदायिनी चितळे. त्या स्वतः एक स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट आहेत, म्हणजे खेळातल्या मानसोपचार तज्ञ. आणि जे एक अत्यंत वेगळं क्षेत्र आहे, एक अत्यंत वेगळी स्ट्रीम आहे नव्याने उदयाला आलेली, तर त्याविषयी त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया आपण. वरदायिनी, खूप खूप स्वागत. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत मुंबई विद्यापीठाचे बॉक्सिंग कोच कृष्णा दास आणि महात्मा गांधी विद्यालयाचे सचिव म्हणून कार्यरत असणारे श्रीयुत मिलिंद चिंदरकर सर. महात्मा गांधी विद्यालयाचा मी आत्ता उल्लेख केला. मला सांगायला खूप आवडेल की एक मराठी माध्यमाची शाळा जी खेळांना खूप प्राधान्य देते आणि अनेक खेळाडू ज्या शाळेने घडवलेले आहेत अशी ही शाळा आहे. या शाळेतले काही विद्यार्थीही आज आपल्या भेटीला आलेत. एकदा शाळेसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आपल्याला प्रत्येकालाच सचिन तेंडुलकर काय, राहुल द्रविड काय किंवा मेरी कॉम काय, या सगळ्या खेळाडूंविषयी आपल्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांची एक खूप सुंदर प्रतिमा आपल्या मनात आहे. पण असं घडणं आपल्यालाही शक्य आहे का आणि त्यासाठी काय करायला हवं, हाच आपला आजचा विषय. आणि आधी पाहूया त्यावरची एक ध्वनिचित्रफीत. माणसाच्या आयुष्यात खेळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. खेळ म्हणजे केवळ हारजीत नव्हे. खेळ म्हणजे यशाचा आनंद संयमाने घेणं. खेळ म्हणजे पराभव पचवण्याचं शहाणपण. खेळ म्हणजे एकाग्रता आणि सर्वात महत्त्वाचं, खेळ म्हणजे निखळ आनंद. मग तो कुठलाही असो, त्याची मुळं लहानपणीच रुजवली तर व्यक्तिमत्वास रसाळ गोमटी फळं येतात. आज मुलांवरील अभ्यासाचा ताण इतका वाढतोय की त्या तणावापासून दूर जाण्यासाठी खेळासारखा दुसरा मित्र नाही. इंटरनेट, मोबाईल यांच्या आक्रमणामुळे लहान मुलं आज अधिकाधिक आत्मकेंद्री आणि एकलकोंडी झालेली आढळतात. या पार्श्वभूमीवर पालक आणि शाळा या दोघांनी मुलांना खेळाच्या मैदानावर खेचून आणणं आजच्या काळाची गरज आहे. स्वच्छ हवा, मातीचा स्पर्श, ओल्या गवताचा सुगंध यांच्याशी तुटलेलं नातं जोडण्यासाठी खेळाहून अधिक उत्तम पर्याय कोणता असू शकेल? उत्तम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळवून देणारा खेळ आज अनेक जणांच्या करिअरचाही मार्ग बनलाय. म्हणूनच मुलांमध्ये अभ्यासासोबत क्रीडा संस्कृती रुजवणं हे प्रत्येक पालकाचं आणि शाळेचं आद्य कर्तव्य आहे. या ध्वनिचित्रफितीतून कितीतरी सध्याच्या काळातले प्रश्न जे प्रत्येक पालकाला आणि प्रत्येक शाळेला कधी ना कधी मनाला भिडलेले आहेत असे आपल्या समोर आलेत. आणि आज या चर्चेतून या मुलांशी गप्पा मारून आपण जाणून घेऊया की या मुलांना नेमकं काय वाटतं. मला सांगा, तुम्ही रोज किती वेळ खेळता? कोण सांगेल? हां, मी स्वतः एक स्विमर आहे. मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे. सध्या मी वाशी ते गेटवे ऑफ इंडिया हा 25.7 किलोमीटरचा अंतर पोहून पार केले. अरे वा, तिचं जरा जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया. पोहण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली. म्हणजे आम्ही 12 ते 4 असं कडक उन्हात पोहण्याचा सराव करायचो. नंतर ही फक्त त्या इव्हेंटच्या अगोदर 2-3 महिने केलेली मेहनत नाही आहे, तर 3 वर्षांपूर्वी मी स्विमिंग स्टार्ट केलं. तेव्हापासून फक्त संडे सोडून रोज हफ्त्याचे 6 दिवस नेमकेपणाने 3 तास जाऊन पूलमध्ये स्विमिंग करणं. म्हणजे ते अभ्यास असू दे नसू दे, ते सगळं मॅनेज करून स्विमिंगला जाणं, हे एक दिवस करत गेले. तेव्हाच मला एवढं 25.7 किलोमीटरचं. आता मी समजा म्हटलं, तर तू कुठल्या वर्गात आहेस?
मी आता 10वीत आहे. 10वीच्या वर्गात आहेस. आता मी सांगितलं की मग आई बाबांनी सांगितलं की 10वीचं वर्ष आहे, अभ्यास करायचा, खेळायचं नाही, तर नाही, मला आता मी जर स्विमिंग बंद केलं तर मी जगूच नाही शकणार. मला एवढं हे क्या झालं बात. आता स्विमिंग. वा. मला वाटतं सलामीलाच सिक्सर लागावा. तसं पहिल्याच प्रश्नाला आपल्याला एक स्पोर्ट्स पर्सनच समोर आला आणि त्यांनी सांगितलं की खेळ हा एकदा आवडीचा ध्यास बनला की ते कसं आयुष्याचा भाग बनून जातं. आणखीन कोणी मला इथे सांगेल तुम्ही किती खेळता रोज? 1.25 तास कमीत काय कमी. खेळतोस? लपाछुपी, पकडापकडी असे. म्हणजे घरगुती गेम. कुठे खेळतोस? बिल्डिंगमध्ये बिल्डिंगमध्ये. आणि शाळेच्या पीटीच्या पिरियडला काय करतो? व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट. होतात पीटीचे हो. पिरियड रेग्युलरली? हो. ओके. आणि कोण सांगेल शाळेत काय काय खेळता? मी महात्मा गांधी विद्या मंदिर या शाळेतली आहे आणि आमच्या शाळेला खूप मोठं ग्राउंड आहे. तर आम्ही ग्राउंडचा पुरेपूर वापर करतो. तर मी स्वतः एकूण जवळपास बरेच खेळ खेळते. उदाहरणार्थ खो खो, कबड्डी, रोप मल्लखांब, ॲथलेटिक्स, नंतर अजून लंगडी, नंतर बॅडमिंटन, रग्बी असे बरेच खेळ आमच्या शाळेत घेतले जातात. शिवाय इंडोरसुद्धा आहेत. तर आम्ही निदान म्हणजे आमची शाळा एकूण 12 तास असते. एक वेगळा वर्ग आहे आमचा गुरुकुल नावाचा. तर 12 तासानंतर एक्स्ट्रा आम्ही 2 तास म्हणजे 9 वाजेपर्यंत आम्ही खाली म्हणजे ground वर दिवसातला असतो. किती वेळ तू खेळतेस सांगू शकशील? तसं मी म्हटलं तर 4 तास तरी खेळते. कारण 4 तास खेळते. आपल्याकडे एक मुले जे 1.5 तास खेळतं आणि ते शाळेच्या परिसरात नव्हे घराच्या परिसरामध्ये खेळतं. एक मुले जे शाळेतच बरेच तास असतं आणि 4 तास खेळतं. आणखीन कोण काय सांगेल? कुठले कुठले गेम्स खेळता तुम्ही? कुठले खेळायला आवडतात? हां, मी कराटे खेळतो. कराटे खेळतोस. ओके. मग त्याचं ट्रेनिंग पण घेतोस? हां, मी ब्लॅक बेल्ट आहे. बर, अभिनंदन. आणि कसं कोणी आहे की ज्यांना एखादा गेम खेळायची इच्छा आहे पण संधी मिळत नहीं? मैं भी एक स्विमर हूँ. मेरा अभी 10th था, इसकी वजह से मुझे स्विमिंग स्टॉप करना पड़ा बिकॉज ऑफ माई क्लासेस का टाइमिंग ऐसा है कि मैं स्विमिंग से मैच नहीं करता. इसकी वजह से मुझे स्विमिंग छोड़ना पड़ा जस्ट बिकॉज ऑफ इट. मला वाटतं आता एक्सपर्ट्सकडे जाण्याची वेळ आलेली आहे की एक असा मुलगा आहे ज्याला खूप आवडतं स्विमिंग, पण अभ्यासामुळे पालक म्हणतात आणि त्यालाही लक्षात येतं की माझं क्लासेसचे टायमिंगच असतात, मी खेळू शकत नाही. काय सांगशील वरदायिनी याविषयी? इट्स लाईक अ व्हेरी कॉमन थिंग विच इज हॅपनिंग. आणि मी माझं स्वतःचं उदाहरण पण देऊ शकते, कारण सेम थिंग माझ्याबरोबर पण झालं जेव्हा मी शाळेत होते की मी 10th म्हणजे इट्स अ क्रुशियल इयर. तर लोकांना असं म्हणजे सगळ्यांनाच वाटतं पालकांना की लाईक यू हॅव टू स्टॉप. सो दॅट वॉज अ टाईम मी शाळेतून पण आय स्टॉप प्लेइंग. पर्सनली जरी माझा असा एक्सपिरियन्स असेल तरी आय वुड स्टील रेकमेंड की टाईम मॅनेज करून ॲटलीस्ट 1 तास दिवसातला काही म्हणजे इवन इफ स्विमिंग सोडून काहीही फिजिकल ॲक्टिव्हिटी मेंटेन ठेवणं हे फार गरजेचं आहे. बरं, मिलिंद चिंदरकर सरांकडे एक विद्यार्थिनी आहे जिची ओळख मला वाटतं यावेळेस करून देता येईल. सर सांगाल तिच्याविषयी? आमच्याकडे सारंगी भांडारकर मुलगी आलेली आहे. ही डिसेंबर एंडपर्यंत कबड्डी रोज खेळायची. म्हणजे आमची शाळा 12 तासाची होती. 7 नंतर रात्री 9 वाजेपर्यंत ती मुलगी खेळत होती आणि रोज 2 तास प्रॅक्टिस संध्याकाळी आणि सकाळी 1.5 तास व्यायाम. आणि व्यायाम तिच्या नसात भरलेला आहे. आणि आज त्या मुलीने नॅशनल लेवलला कबड्डी खेळूनसुद्धा ती 96% मार्क मिळून 10वीला पास झालेली आहे. आणि मला वाटतं सरांनी सांगण्यापेक्षा तू सांग की हा एक्सपिरियन्स कसा होता आणि हा जो बॅलन्स आहे अभ्यास आणि खेळ हा तू कसा साधलास? आमची शाळा सकाळी 7 ते 7 असायची, त्यामुळे परत घरी जाऊन आम्ही क्लासला अजिबात जायचो नाही. पूर्ण वर्ग आमचा म्हणजे पूर्णपणे शिक्षकांवर अवलंबून होता. त्यामुळे मग आम्ही सकाळी होऊन द्यायचं. व्यायामाचा एक पिरियड खास होता, सूर्यनमस्कार त्यात व्हायचे. त्यामुळे मग पूर्ण दिवस आम्ही त्या शाळेत एकदम फ्रेश राहायचो. पूर्ण वेळ आमची दंगामस्ती चालू असायची. तर अभ्यास आणि खेळ म्हणजे तुम्ही खेळू शकता असं नाही की फक्त अभ्यासच केलात, मग कंटाळा येतो खूप. म्हणजे आता मी सायन्सला आहे पण शाळेत गेल्याशिवाय नाही होत. बरोबर. म्हणजे खेळाची एकदा सवय लागली तर त्यासाठी वेळ काढणं तितकं अवघड नाहीये. सर मला तुम्ही एक शिक्षक म्हणून सांगा की खेळाचा अभ्यासात काही फायदा होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतो. कारण खेळामध्ये एकाग्रता वाढू शकते. खेळ म्हणजे टाईम मॅनेजमेंट. खो खो खेळताना खो कधी जायचा आहे तो 1 सेकंदाचा काही अवधी चुकला तरी पण समोरच्या प्लेयरला आपण आऊट करू शकत नाही. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत आणि आपला पेशन्स वाढतो. खेळामध्ये सांघिक भावना येते. आपण लोकांशी कसं वागणार. शेवटी अभ्यास म्हणजे केवळ मार्क नव्हे तर सर्वांगीण विकास पण तो मुलाचा खूप महत्त्वाचा आहे. मग इतर मुलांशी आपण कसं बोलणार, इतर मुलांबरोबर आपण कसं वागणार, बाहेरगावी आपण खेळायला जातो तरी आपण कसं करणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे खेळ खेळताना
नुसता अभ्यासच नव्हे तर इतर फायदे देखील खूप आहेत आणि त्या मुलांना ते जाणवतं की माझा स्टॅमिना वाढतो, माझा आत्मविश्वास वाढतो आणि जो फ्रेशनेस येतो त्या फ्रेशनेसमुळे अभ्यासाचा कंटाळा जाऊन परत अभ्यास करायला तरतरी येते आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि माझ्या पालकांना जरूर असं सांगणं आहे की 10वी असेल किंवा 12वी असेल हे वर्ष असले तरी सुद्धा रोज मुलांना कमीत कमी 1 तास तरी खेळायला द्या. मी स्वतः ते खेळलेलो आहे आणि हे करून मला चांगले 93-94% मार्क मिळालेले होते. कुठेही प्रॉब्लेम नव्हता आला. हे देखील मुलांनी करावं असं मी त्यांना जरूर सांगेन. नक्कीच. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला आवडेल रोज निदान 1 तास तरी व्यवस्थित भरपूर घाम येईपर्यंत खेळायला? हां, का लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती गेम खेळायला आवडेल? किती जण तुमच्यापैकी गेममध्ये हायएस्ट स्कोर करतात? खरं खरं सांगा, लपवण्यासारखं काय आहेत ना, म्हणजे चॅम्पियन्स आहेत आपल्याकडे, बरोबर. पण तितक्याच वेळा तुम्ही मैदानात जाऊन खेळता का? खेळता? तसं असेल तर ती उत्तमच गोष्ट आहे. पण आजकाल टेक्नॉलॉजीमुळे खूपदा असं बघायला मिळतं की मैदानी खेळांपासून मुलं लांब पळतात. मला वाटतं मुलांपेक्षा पालक माझ्याबरोबर जास्त पटकन ॲग्री करतील. सर, तुम्ही स्वतः युनिव्हर्सिटी लेवलला, विद्यापीठ स्तरावरती मुलांना तयार करता. तुम्हाला काय वाटतं, शाळेपासून ही मुलं ट्रेन होऊन येतात का तुमच्याकडे? ॲक्च्युली सर्व शाळेमध्ये बॉक्सिंग चालत नाही. आम्ही जेव्हा प्रिन्सिपलकडे जातो एखाद्या शाळेमध्ये, त्यांना आम्ही प्रपोजल देतो की आम्ही इथे बॉक्सिंग चालू करू, मुलांचं त्यांना सेल्फ डिफेन्ससाठी यूज होईल, इवन त्यांचा फिटनेस वाढेल. ते ऐकल्यावर पहिला प्रिन्सिपलचा प्रश्न असतो, नको आमच्या शाळेमध्ये मारामारी होईल, आमची मुलं असं करतील, म्हणजे मुलांना लागेल, त्यांना काही इजा होऊ शकते, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार, हे त्या प्रिन्सिपलचे पहिले प्रश्न आम्हाला असतात. त्यानंतर आम्हाला त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं, सांगावं लागतं की खेळामुळे नुसतं तुमचा मुलाची मारामारी खेळणं हा होणारच नाही. पहिली गोष्ट, एका लेवलला गेल्यानंतर कोणताही प्लेअर असो तो ऑटोमॅटिकली डिसेंट होऊन जातो. त्याला कळतं की लोकांशी कसं बोलायचं, कसं राहायचं, त्याची त्याला जाणीव होते की तो काय आहे आणि त्याने त्याची ताकद कुठे वापरायची. आता आमच्या बॉक्सिंगमध्ये समजा आहेत, जेवढे मोठे मोठे बॉक्सर जे आहेत हे सगळे आज लहानपणी तर सगळ्यात मस्ती करतात, त्याला तर कुणी आपण थांबवू शकत नाही. परंतु त्या एका लेवलला गेल्यानंतर, कारण मी 92ला बॉक्सिंग सुरू केलं, त्याच्यापूर्वी मी संपूर्ण गेम खेळायचो, म्हणजे सगळे ओव्हरऑल. पण 92ला आल्यापासून, आणि मी मारामारी पण खूप करायचो शाळेमध्ये, जे रेकॉर्ड खूप खराब होता माझा मारामारीच्या बाबतीमध्ये. पण 92ला जसं मी बॉक्सिंग सुरू केलं ना, मला ऑटोमॅटिक माझ्यामध्ये तो चेंज मला दिसत राहिला की नाही, मला आता काहीतरी वेगळं राहिलं पाहिजे. म्हणजे वेगळं म्हणजे मारामारी केली नाही पाहिजे. माझ्या मारण्याचा माझी जी पॉवर आहे, माझी जी एनर्जी आहे, माझ्यात जे टॅलेंट आहे ते म्हणजे खेळामधून व्यक्तिमत्व विकास नक्कीच घडतो. हो, हो. आणि तुम्हाला काय वाटतं की बॉक्सिंग सारखा एखादा खेळ जर कुणाला करिअर म्हणून करायचा असेल किंवा पुढे त्यामध्ये चांगलं नाव कमवायचं असेल, तर त्यासाठी कधीपासून हे ट्रेनिंग सुरू झालं पाहिजे? बॉक्सिंग साधारण खेळायला सुरुवात होते 12 वर्षापासून, परंतु मला असं वाटतं की त्यांनी 10व्या वर्षापासून बॉक्सिंगचं ट्रेनिंग सुरू करावं आणि म्हणजे 10व्या वर्षी मारामारी करू नये, त्यांचा फिटनेस लेवल वाढवावं पहिला, तर स्ट्रेंथ वगैरे सगळं, आणि नंतर मग हळूहळू त्या कोचेसची रिस्पॉन्सिबिलिटी की त्यांनी कसं त्याला ट्रेन करायचं. तर जर त्याने म्हणजे जितका लवकर ट्रेनिंग सुरू होईल तितका चांगला रिझल्ट जर त्याने आपल्याला. वयाच्या 10व्या वर्षी बॉक्सिंग सुरू केलं तर जेव्हा तो 20व्या वर्षी असेल तर तो ऑलिम्पिक पर्यंत तो जाऊ शकतो, म्हणजे ते स्वप्न आपण त्याचं बघू शकतो. बर, हा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या ट्रेनिंगचं सेशन कसं असावं, हे ट्रेनिंग कुणाकडून कसं घ्यावं. पण मला सांगा, आपल्यापैकी कुणाकुणाला कोणकोणते गेम्स माहिती आहेत, म्हणजे तुम्ही खेळात प्रत्यक्ष? व्हॉलीबॉल. आणि कुठे शिकलेस? शाळेत. मी स्विमिंग केलं आहे, म्हणजे माझ्या काकांनी स्वतः मला गावी शिकवलेलं 2 वर्षासाठी कंटिन्युअस. पण मला क्लोरीन वॉटरची ॲलर्जी असल्यामुळे मी पाठी माघारी राहिली आहे. म्हणजे स्कूलमध्ये जायला मी स्वतःचे म्हणजे ॲलर्जीमुळे मला जाता येत नाही. पण तुला स्विमिंग आवडतं. बरं. फुटबॉल कुठे शिकलीस? स्कूलमध्ये. कबड्डी खेळली आहे, शाळेतूनच खेळली आहे आणि नॅशनल लेवलपर्यंत खेळली आहे. मला खूप आनंद होतोय आपल्या एका आणखीन एक मैत्रीण इथे आलेली आहे, तिची ओळख करून द्यायला. आपल्याबरोबर आलिया आहे. जरा जोरदार टाळ्याने तिचं स्वागत करूया. आलिया, which game do you play? लॉन टेनिस. Lawn tennis. And can you tell me your record or the competitions you have played? मैं अंडर 10 स्टेट लेवल के लिए खेलती थी. मैं नंबर 1 थी महाराष्ट्र से. और फिर मैं अंडर 12 नेशनल लेवल खेली हूँ. आई वॉज इन टॉप 20 एंड देन नाउ आई प्ले अंडर 14 नेशनल्स. और मैं खुद को प्रिपेयर कर रही हूँ इंटरनेशनल जूनियर खेलने के लिए. क्या बात. आणखीन एक गोष्ट सांगायला मला आवडेल. मगाशी मी वरदायिनी मॅडमची ओळख करून दिली की त्या स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट आहेत, तर त्या आलियाच्या ट्रेनर आहेत. आपण जेव्हा एखादा स्पोर्ट्स कोच असं म्हणतो तेव्हा तो फक्त ग्राउंडवरती असेल असं आपल्याला वाटतं,
पण माइंडचं सुद्धा खूप ट्रेनिंग करायला लागतं स्पोर्ट्ससाठी आणि ते वरदायिनी मॅडम करत असतात. मॅडम तुम्ही कशा पद्धतीने आलियाला ट्रेन करता, काय प्रोग्राम आहे? बेसिकली एक म्हणजे एक सायकोलॉजिस्टचं एक रोल आहे की लाईक नॉर्मली थेरपिस्ट म्हणून एक परसेप्शन असतं की लाईक काही प्रॉब्लेम असेल तर सायकोलॉजिस्टकडे जायचं. पण स्पोर्ट्समध्ये कसं आहे, लाईक फिजिकल ट्रेनिंग किंवा लाईक टेक्निकल ट्रेनिंग, एक मेंटल ट्रेनिंग पण घेणं एका स्पोर्ट्समॅनची आवश्यकता आहे. सो दॅट इज अ नेसेसिटी फॉर एनी स्पोर्ट्समॅन. नॉट नेसेसरी परफॉर्मन्समध्ये काही प्रॉब्लेम असला तर सायकोलॉजिस्टकडे जायचं, तसं नाही. सो ॲज आय सेड, फिजिकल, टेक्निकल आणि एक मेंटल साईड. कारण इफ यू सी परफॉर्मन्स जेव्हा कॉम्पिटिशन्स खेळतात, मेन थिंग प्रेशरमध्ये कसं डील करायचं, दॅट इज हाऊ वी ट्रेन द ॲथलीट्स. तर मग ते एक ॲस्पेक्ट इज द मेंटल, म्हणजे ज्याला आपण विनिंग सायकॉलॉजी म्हणतो, जिंकण्यासाठीची तुमची मानसिकता तयार करणं. या अँड बेसिकली ॲक्च्युली या दॅट्स वन ॲस्पेक्ट. अजून एक म्हणजे विनिंग एक ॲस्पेक्ट आहे. पण आम्ही हे पण म्हणतो की लाईक फक्त जिंकण्यासाठी नाही खेळायचं, जस्ट टू परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायसाठी यू हॅव टू प्ले. सो म्हणजे तो आउटलुक घेऊन जर कोणी मैदानात गेलं तर मग इट विल बी अ बेटर सक्सेस दॅन जस्ट फोकसिंग ऑन द आउटकम. फक्त बरोबर आहे. आणि याच्यामध्ये काय पद्धतीने तुम्ही ट्रेनिंग देता? व्हेरियस टेक्निक्स असतात. म्हणजे मी जर बेसिक टेक्निक्स दिलं तर मग व्हिज्युअलायझेशन म्हणून एक टेक्निक आहे जे आम्ही ऑफ द फील्ड करतो. आणि जर जेव्हा इवन खेळत नसतील ॲथलीट्स तर मग तेव्हा पण डोळे बंद करून फक्त मेंटल रिहर्सल करतात. म्हणजे जे हाऊ यू प्ले ऑन द फील्ड, यू जस्ट व्हिज्युअलाइज इट म्हणजे इन युअर हेड. दॅट्स हाऊ वी ट्रेन देम टू इवन डू इट ऑफ द फील्ड. ओके. वरदायिनी मॅम, हे सगळं तुम्ही सांगत असताना माझ्या डोळ्यासमोर आलं की परीक्षेमध्ये सुद्धा आम्हाला ताणतणाव असतो. परीक्षेसुद्धेमध्ये आम्हाला जिंकायचं असतं किंवा अमुक एक मार्क कमवायचे असतात. पण असं असताना आम्ही ही स्पोर्ट्सची जी थिअरी आहे ती इथे अप्लाय करतो की नाही, या एका महत्त्वाच्या प्रश्नाला इथेच थांबूया. याविषयी अधिक माहिती घेऊया आणि पालकांची या सगळ्यात काय भूमिका आहे हेही जाणून घेऊया. पण आत्ता वेळ छोट्याशा विश्रांतीची. ब्रेकनंतर यंग तरंगमध्ये आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. ब्रेकला जाण्याआधी आपण बघितलं की स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट काय करतो नेमकं आणि तणावाला कसं सामोरं जायचं खेळामध्ये, हेच खरं तर त्यामध्ये शिकवलं जातं. परीक्षेतही ताणतणाव असतात, पण त्याला सामोरं जाण्यासाठी याचा वापर होऊ शकतो का, आपण वरदायिनी मॅमना विचारणार आहोत. पण त्याआधी मला आवडेल आलियाच्या आईची आणि तुमची गाठभेट घालून द्यायला. कारण आज एका मुलीला खेळाडू म्हणून घडवायचं असा निर्णय त्यांनी घेतलाय आणि त्यासाठी गेली काही वर्ष त्या सातत्याने प्रयत्न करतायत. त्यांनी हा निर्णय कसा घेतला आणि कसा अंमलात आणला त्यांच्याकडून जाणून घेऊया. Actually, Alia was 6 years old and we asked her what you want to do in for your career. आपको क्या बनना है, आपको स्पोर्ट्स में जाना है या फिर कोई और फील्ड चूज़ करना है या फिर डॉक्टर. हमने उसके सामने ऑप्शंस रखा. उसने कहा कि आई लाइक टेनिस, कैन वी ट्राई इन टेनिस. तो वी सेड इट्स रियली टफ बट इफ़ यू वांट टू ट्राई तो हम उसमें जा सकते हैं, ट्राई कर सकते हैं. 6 years old then? या शी वॉज 6 years old. तो And हम she already was playing tennis. नो व्हेन शी वॉज 6 years वी जस्ट आस्क कर कि आपको क्या करना है, आपको कोई कैरियर बनाने के, योर चॉइस. बिकॉज आज के दिन में स्पेशल हम लोगों को बच्चों को ही पूछना चाहिए कि आपकी चॉइस क्या है और अगर वो राइट है, अगर स्पोर्ट्स में है या जो भी उनकी चॉइस है, हमको उनके साथ ही जाना चाहिए. अगर हम अपनी सोच रखते हैं तो आई डोंट थिंक कि वो इतना क्लियरली और अच्छी तरीके से कर सकते हैं. उसने कहा मुझे टेनिस में जाना है. हम लोगों ने बोला लेट्स सी 1 year, अगर आप कुछ अच्छा रिजल्ट दे रही है, कुछ अच्छा कर रही है तो विल गो, अदरवाइज विल चेंज द फील्ड. उसने टेनिस में बहुत अच्छा रिजल्ट दिया. शी वॉज 7 years old. उसने स्टार्ट किया अंडर 10 और 1 year में उसने रैंक 2 सीट ले लिया महाराष्ट्र में. क्या बात है. When she was 7.5, she was ranked 2 in महाराष्ट्र. तो हम लोगों को बहुत अच्छा टैलेंट दिखाई दिया. उसके कोचेस ने हम लोगों को सपोर्ट किया. हमारे महाराष्ट्र के मिस्टर मनोज वैद्या, हु इज़ द कोच ऑफ महाराष्ट्र, उन्होंने हमको बहुत सपोर्ट किया हर तरफ से. क्योंकि जिस जगह पे हम रहते हैं, स्पेशली लाइक हम वी आर फ्रॉम महाराष्ट्र, तो अगर हमारा महाराष्ट्र या फिर जो भी जगह हम रह रहे हैं, हमारा स्टेट हमको हेल्प करे तो बहुत जल्दी स्पोर्ट्स के बच्चे रिजल्ट देते. आलिया ने 7.5 में 2 रैंक लिया. व्हेन शी वॉज 8.5 उसने महाराष्ट्र में नंबर 1 बन गई अंडर 10 में. तो हम लोगों को बहुत अच्छा टैलेंट और बहुत अच्छा लगा कि वो टेनिस में कुछ कर रही है. तो इसके लिए लास्ट 7 years से वी आर विथ हर. अच्छा, लेकिन वो वर्क, उसका खेल और उसकी पढ़ाई, इसमें कैसे बैलेंस दे? हाँ, स्कूल का बहुत बड़ा रोल है एक्चुअली. स्कूल ने बहुत मैनेज किया है. एक्चुअली पेरेंट्स का बहुत बड़ा रोल होता है इसमें.
और काफ़ी पेरेंट्स डिफ़िकल्ट सोच के स्पोर्ट्स से आउट हो जाते हैं। जी। बट अगर हम ये नहीं सोचें कि हमको हर किसी को रैंक 1 आना है महाराष्ट्र में या फिर इंडिया में, तो हमारे लिए ईजी हो जाता है। और आई थिंक अगर हम लोग ईजी जाएंगे तो स्कूल, हमारा प्लेस, महाराष्ट्र स्टेट, वॉट एवर वेयर आवर वी आर स्टेइंग, वो सब हमको सपोर्ट करते हैं। तो हमको 50 सोचना चाहिए। अगर हम सोच के जाते कि हमको रैंक 1 बनना है तो इट्स रियली डिफ़िकल्ट। अपने बच्चों को सपोर्ट करो, बिकॉज स्पोर्ट्स नॉट ओनली के हमको सबसे लेकिन आगे वहाँ आना पे है। भी मतलब जैसे पढ़ाई में प्रेशर डालते हैं कि पहला आना है, बहुत वो ज़्यादा। स्पोर्ट्स में भी नहीं करना चाहिए। नहीं करना चाहिए, बिकॉज स्पोर्ट्स में आपका बच्चा मीन्स नॉट कि वो रैंक 1 बन जाएगा या उसके पीछे पुश करो, बनना है आपको। अगर वो नहीं भी बना तो उसकी पर्सनैलिटी अच्छी बनेगी, मेंटली स्ट्रांग होगा, उसकी स्ट्रेंथ होगी, सब कुछ उसके पास होगा। तो मेरा सोचना है कि हम लोगों सिर्फ उनको हेल्प कर सकते। पुश करने का मतलब कि यू आर टेकिंग आउट ऑफ स्पोर्ट्स योर किड्स। वो प्रेशर अगर उसके ऊपर होगा कि आपको ये बनना ही है, करना ही, तो आई डोंट थिंक वो कुछ कर सकते। म्हणजे पुढे आपला मोल जाऊन सचिन तेंडुलकर होणार आहे किंवा सानिया मिर्झा होणार आहे किंवा आणखीन काय, अशी स्वप्न बघण्यापेक्षा मुलाला त्याला हवं तसं फुलू द्या, we- खुलू we द्या. have to- थँक्यू सो मच मॅम. एकदा जोरदार टाळ्या. कारण त्यांनी सांगितलं तसं आई वडील पाठीशी खंबीरपणे उभे असतील तर अशा पद्धतीने आपलं करिअर घडवणं म्हणा किंवा स्वतःला खेळाडू म्हणून घडवणं अधिक शक्य होईल. मगाशी वरदायनी मॅडम तुम्ही जे सांगत होतात की हे जे तणावाला सामोरं जाणं आहे, तर याचा विद्यार्थ्याला आपल्या आयुष्यात किती उपयोग होऊ शकतो? जसं मी तुम्हाला सांगितलं की पॉझिटिव्ह सेल्फ टॉक किंवा व्हिज्युअलायझेशन एक ॲस्पेक्ट आहे जे आम्ही ट्रेनिंगमध्ये घेतो. सेम वे जर इवन स्टुडंट्सनी त्याचं म्हणजे पॉझिटिव्ह टॉकिंग, तर तुम्ही स्वतःशी बोलताय राईट, लाईक वेन यू टॉक टू युअर सेल्फ राईट, तर मग तेव्हा जर म्हणजे नेगेटिव्ह विचार आले लाईक वाईल स्टडिंग की एवढं मोठं देर इज सो मच टू स्टडी, माझ्या लक्षात राहील का, मला आठवेल का, हां, सो ऑल दीज आर नेगेटिव्ह थिंकिंग. म्हणजे जर त्याच्या इन्स्पाइट ऑफ दॅट इफ यू थिंक पॉझिटिव्हली की लाईक ओके मी एवढं केलं तरी लाईक आय कॅन ॲटलीस्ट राईट 75%, म्हणजे तेवढा पण पॉझिटिव्ह विचार केला तर आय एम शुअर की लाईक अंडर प्रेशर तुम्ही एक्झाममध्ये येऊन लाईक यू विल नॉट फॉरगेट. यू मेक सिली मिस्टेक्स बिकॉज ऑफ ओनली प्रेशर. करेक्ट, स्पेशली इन मॅथ्स की लाईक सिली मिस्टेक्स त्याच्यात होता की एक स्टेप तुम्ही विसरलात तर मग काय होईल, लाईक हा पहिलेच विचार येतो आपल्या डोक्यात. सो दिस इज लाईक फ्युचर थिंकिंग. इट्स अ पार्ट ऑफ नेगेटिव्ह थिंकिंग. तुम्ही फ्युचरमध्ये विचार करताय इन्स्टेड ऑफ थिंकिंग फ्युचर, तुम्ही प्रेझेंटमध्ये एक स्टेप बाय स्टेप तुम्ही गेलात तर मग इट विल बी मोर बेनिफिशियल फॉर यू. तर मग प्रेझेंटमध्ये विचार करा. आणि मला सर तुम्हाला हे विचारायला आवडेल, आज तुमच्या शाळेतली इतकी मुलं खेळतात विविध प्रकारे, याचा अभ्यासामध्ये त्यांना काय पद्धतीने फायदा होताना दिसतो? मगाशी तुम्ही काही गोष्टी सांगितल्यात, पण आणखीन काय सांगाल याविषयी? आम्ही मुलांना वेळापत्रक करायला सांगतो. त्याचा खेळ ठरलेला आहे, अमुक वेळ खेळ, अमुक वेळ अभ्यास. म्हणजे खेळ झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं 2 तास अभ्यास करून देतो संध्याकाळी. म्हणजे मुळात टाइम मॅनेजमेंट हे अतिशय महत्त्वाचं. त्यांना त्यांचं वेळापत्रक त्यांना बनवता आलं पाहिजे आणि त्यांनीच ठरवायचं की मी किती वेळ खेळणार आणि कसं खेळणार. आणि मग नंतर जसं परीक्षा जवळ येईल तसं मग तुम्ही एक्झर्शन होईल असं खेळ खेळू नका, एवढा वेळ खेळू नका, पण तुमचं माइंड फ्रेश राहील, मन आनंदी राहील असं आपण खेळ खेळूया. आणि हे करायला मग आम्ही काय करतो, मुलांना क्लिपिंग्स दाखवतो. म्हणजे आता माझ्याकडे सुहास जोशी सर आलेले आहेत, मग ते ज्या पद्धतीने मुलांचं ट्रेनिंग घेतात, म्हणजे मॅच जिंकल्यावर भले मॅच जिंकली असेल किंवा हरलो असो, आम्ही जे मुलांचं जे मॅचवर येतात त्यांचं शूटिंग केलेलं असतं आणि मग ते शूटिंग केल्यावरती कसं मुलांशी बोलायचं याबद्दल म्हटलं जोशी सर खूप छान बोलू शकते. मला वाटतं जोशी सरांनाच आपण बोलायला सांगूया याविषयी. खेळ म्हटलं की हार आणि जीत ह्या दोन्ही गोष्टी आल्याच, पण त्यातनंही बरंच काही शिकण्यासारखं असतं. जिंकल्यावर जमिनीवर कसं राहावं आणि हरल्यावर पुन्हा उठून कसं वर यावं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आजच्या मुलांना ही काळाची गरजच आहे की आज आपण बघतोय की पेपरमध्ये वाचतो छोट्या छोट्या अपयशानंतर देखील मुलं अगदी टोकाची भूमिका घेतात. तर खेळ हा असं माध्यम आहे की ज्यामधून आपण त्यांना आयुष्यामध्ये आपलं व्यक्तिमत्व कसं घडवायचं, पुढे कसं जायचं, हरलो तरी पण आपण त्यातनं कसं नवीन शिकायचं आणि कसं पुढे जायचं हे आपल्याला शिकता येतं. आणि त्याचाच भाग म्हणून आता मी आमच्या शाळेची कबड्डीची टीम अगदी राष्ट्रीय पातळीवर देखील अतिशय गेल्या वर्षी आमच्या शाळेतनं महाराष्ट्राकडून खेळलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 22 आहे वेगवेगळ्या खेळाची. तर कबड्डीसाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा मॅचेसला जातो त्या ठिकाणी यशाबरोबर अपयश देखील येतं. यश जरी आलं त्याच्या शूटिंग्स आम्ही काढून ठेवतो आणि मग त्या पुन्हा आल्यानंतर पुन्हा आम्ही पाहतो कुठे चुकलं आहे आपलं, मग ते चुकलं आहे तर का चुकलं आहे,
मग ते सुधारण्यासाठी आपल्याला काय परिश्रम घ्यावे लागतील आणि मग त्याच्यावर आपण जास्त प्रयत्न केले, जास्त प्रॅक्टिस केली तर ती गोष्ट देखील आपल्याला सहज साध्य होऊ शकते. हीच गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात पण उपयोगी पडणार आहे. जिथे तुम्हाला अपयश येतं आहे अभ्यासात असेल किंवा तुमच्या घरच्या जीवनामध्ये असेल, ती गोष्ट त्यातली चूक जर मुलांना कळली आणि त्यावर मात कशी करायची हे जर तुम्हाला कळलं आणि ते जर ते स्वतः मुलं समजू शकली तर भविष्यामध्ये त्यांना कधीच अडचणी येणार नाहीत कुठेही गेले नक्कीच. म्हणजे मुळात आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून बुद्धीला प्राधान्य देऊन एखाद्या गोष्टीचा ॲनालिटिकल विचार करणं, तार्किक विचार करणं ही एक खूप छान गोष्ट आपण खेळातून शिकू शकतो, जसं आता सरांनी आपल्याला सांगितलं. आपल्याबरोबर ऑडियन्समध्ये 2 खेळाडू आहेत आणखीन. जरा हात वरती करता. तुम्ही कराटे खेळता, दोघी कुठला गेम खेळता? कराटे खेळता. मला सांगा, कराटेने तुमच्या आयुष्यात किती बदल घडवला? मी कराटे खेळते. मी ब्लॅक बेल्ट आहे कराटेमध्ये. वा. आणि मी म्हणजे नॅशनल लेवल प्लेयर आहे आतापर्यंत. मी जसं सरांनी आधी सांगितलं की जेव्हा ते बॉक्सिंगसाठी शाळेमध्ये जातात तर त्यांना म्हणजे प्रश्न विचारतात की भांडणे होणार आमच्या शाळेमध्ये. तर जे कराटे खेळ आहे ते आत्ताच्या काळात मुलींसाठी सर्वात महत्त्वाचं आहे. कारण आता आपण जशी परिस्थिती बघताय त्यासाठी सेल्फ डिफेन्स हे आपल्याला यायला पाहिजे, म्हणून मी कराटे शिकते. आता मी कोणत्याही परिस्थितीत असली तरी मी माझा स्वतःचे रक्षण करू शकते. माझं असं म्हणणं आहे की लाईक कराटे, बॉक्सिंग असं असलं तरी भांडणे म्हणून असं नाही, तर स्वतःचे संरक्षण की सेल्फ डिफेन्स करून आपण शिकायला पाहिजे असं. नक्कीच. हाय, मी द्विधा पाटील. मी पण पर्पल बेल्ट आहे. मी लास्ट इयर जॉईन केलं 1च वर्ष. अजूनपर्यंत मी स्टेट लेवल खेळाडू आहे. डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल दोन्ही खेळते. आणि जशी ती बोलली करून कराटे जाम इम्पॉर्टंट आहे मुलींच्या जास्त लाईफमध्ये. ती राईट बोलली. सेल्फ डिफेन्स कधी कधी लाईक आपण एकटं जातो बाहेर तेव्हा संकट येतं आपल्यावरती, मुलींवरती जास्त. तेव्हा आपण आपला डिफेन्स सेल्फ डिफेन्स. मला एक सांग, तू आता गेला 1 वर्षभर खेळतीयस म्हणतेस, तुला तुझ्यात काही बदल जाणवतो का? सेल्फ डिफेन्स हा एक मुद्दा झाला. तुझी कॉन्फिडन्स लेवल किंवा जास्तच वाढली आहे. कॉन्फिडन्स लेवल लाईक अप्पर लेवलपर्यंत गेली आणि मी स्वतःचं संरक्षण करू शकते. बरोबर. म्हणजे खेळाचा हाही एक फायदा आहे की तुम्ही स्वतःला व्यक्त करायला शिकता, तुम्हाला तुमचं एक हक्काचं माध्यम मिळतं, हो की नाही? तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या दोघींच्यासाठी. तुम्ही इतक्या मुली इथे आहात, तुम्हाला वाटतं असं सेल्फ डिफेन्ससाठी आपल्याला काहीतरी यावं? मग तुम्हाला आवडेल शाळेमध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीचा एखादा प्रोग्राम शिकायला मिळाला तर? मला वाटतं सगळ्याच शाळांनी आणि खास करून मुलीच्या पालकांनी याची नोंद घ्यायला पाहिजे की असा एक तरी खेळ जो आपल्या मुलीला मी माझं रक्षण करू शकते असा एक विश्वास देऊ शकेल, ही नक्कीच काळाची गरज आहे. तिथून एक हात वर आला होता. मी महात्मा गांधी विद्या मंदिरात शिकते आणि मी स्वतः एक नॅशनल प्लेयर आहे खो खोमध्ये. आणि ताईने मगाशी म्हटल्यानुसार आम्ही 4 तास प्रॅक्टिस करतो खो खोची. त्यामुळे मग घरी गेल्यानंतर जास्त काही वेळ मिळत नाही अभ्यासासाठी. तरी जाऊन एवढा स्टॅमिना वाढला आहे की आम्ही घरी जाऊन पाऊण तास तरी अभ्यास करू शकतो. कॉन्फिडन्स एवढा वाढला आहे की आम्ही आज कुठेही गेलो तरी प्रतिकूल परिस्थितीत वावरू शकतो असा आमच्यात एक आत्मविश्वास आलेला आहे. आत्मविश्वास वाढला आणि त्याबरोबर स्टॅमिना वाढला, हा मला वाटतं एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मी रोहिणी, सेंट झेवियर्स हायस्कूलमधली विद्यार्थिनी आहे. माझा प्रश्न असा आहे की आपल्या भारत देशामध्ये अनेक खेळाडू आहेत जी अजूनही मुली आहेत. तर मग त्यांच्या मनामध्ये असं बसवलं जातं की तू मोठा झाल्यावर सचिन तेंडुलकर बनशील, कोणत्या तरी फील्डला होशील, कोणत्या तरी सपोज सचिन तेंडुलकर आहे, द्रविड आहे, तर त्यांच्यासारखा होशील. पण त्यांच्या मनामध्ये हे नाही बसवत की तू दुसरा सचिन तेंडुलकर नसून पहिला आहेस. तर मला असं वाटतं की तू दुसरा नसून पहिल्या पोझिशनवरती असशील. हा, म्हणजे हे एक जे प्रेशर पालकांकडून अनेकदा केलं जातं की जर खेळ खेळत असेल तर सर्वोत्कृष्टच खेळ खेळला पाहिजे, याविषयी काय सांगाल तुम्ही एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून? ॲक्च्युली कुठल्याही करिअरमध्ये तुम्ही बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स तर नाही बनणार. लाईक असं तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये पण गेला तर सगळेच स्टीव्ह जॉब्स का बिल गेट्स नाही बनणार. तसंच इवन इन अ स्पोर्ट्सच्या फील्डमध्ये सगळेच सचिन तेंडुलकर नाही बनणार. बट आपल्याकडून जेवढी मेहनत होते का आपल्याकडून जेवढं कपॅसिटी आहे आपल्या स्वतःची ते पालकांना लक्षात घेऊन दे हॅव टू एनकरेज देम की त्यांना आवडतं आहे, स्पोर्ट्स आवडतं, तर एनकरेजमेंट हे मेन रोल आहे पालकांचा.
तर मग ॲटलिस्ट तेवढं जरी पालकनी एनकरेज केलं आणि पुढे वाढवलं तर आय एम शुअर की ॲटलिस्ट कुठतरी कुठल्या लेवलमध्ये तरी दे विल रेप्रेझेंट दॅट स्पोर्ट इन सम वे. सर याविषयी मला तुम्ही सांगा की मुलांना नेमकं कधी हेरायचं की बाबा यांच्यामध्ये क्रीडा नैपुण्य आहे आणि यांच्यात एक चांगला खेळाडू घडू शकतो? हे लहानपणापासून आमच्या शाळेमध्ये 3री-4थीपासूनच आम्ही मुलं हेरायला सुरुवात करतो की मुलाची त्यासाठी मी वेगळं प्रगती पुस्तक पण तयार केलेलं आहे. अच्छा. म्हणजे 5वी ते 10वीच्या मुलांचं जसं अभ्यासाचं प्रगती पुस्तक असतं तसं एक वेगळं खेळाचं प्रगती पुस्तक केलं आहे. किती मस्त ना? म्हणजे मुलांची उंची किती असेल 5वीत, उंची कळली, वजन किती पाहिजे, खडी लांब उडी किती मारू शकतात, उंच उडी किती मारू शकतात, किती बॉल लांब टाकू शकतात आणि ह्याच्याबरोबर एक टार्गेट की नॉर्मल या वयाच्या मुलांचं टार्गेट किती असलं पाहिजे. म्हणजे मग हे मुलाला कळलं की त्याच्यासमोर एक टार्गेट ठेवलं गेलं तर तशी तो प्रगती करू शकेल. बरं. त्यामुळे मुलं हेरायला लहानपणापासून करायला लागतात. मग कुठला मुलगा कुठल्या खेळात चांगला आहे, लवचिकता असेल मग त्याला जिम्नॅस्टिक्समध्ये पाठवूया. जर का बॉडी चांगली असेल, हेल्दी असेल जास्त, ज्याला पकड जास्त चांगली करायला लागते ते कबड्डी मिळवू शकतात. जो चपळ जास्त आहे, चपळाई सगळ्याच खेळामध्ये लागते, पण जास्त चपळ आहे, जो पटकन स्टॅमिना चांगला आहे तो खो खोमध्ये जाऊ शकतो. म्हणजे आमचे शाळेतले शिक्षक कुठल्या मुलाची कुठल्या खेळासाठी प्रगती होऊ शकते किंवा चांगला आहे हे हेरून त्याप्रमाणे मग पहिली 2-3 वर्ष आम्ही सगळे खेळ खेळायला देतो आणि नंतर मग 6वीपासून सेग्रिगेट करतो की हा मुलगा खो खोसाठी चांगला आहे, हा कबड्डीसाठी चांगला आहे, हा जिम्नॅस्टिक्ससाठी चांगला आहे. अशा प्रकारे आम्ही त्या मुलांना ते त्या गेममध्ये स्पेशलिटी द्यायला सुरुवात करतो. सर मगाशी तुम्ही सूर्यनमस्कारांचा उल्लेख केला शाळेमधल्या, त्याचा काय हे आहे सांगाल? आपली बॉडी जर का चांगली बनवायची असेल म्हणजे शरीर बळकट करण्यासाठी सर्वोत्कृष्ट सर्वांग सुंदर व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार, ज्यात एकही पैसा खर्च करायला लागत नाही, पण आपल्या प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक अवयवाला चांगला व्यायाम मिळतो. आज आमच्या शाळेमध्ये सकाळी मुलांकडनं कमीत कमी 12 सूर्यनमस्कार घातले जातात आणि 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदची ज्या दिवशी जयंती असते त्या दिवशी आमच्या शाळेतलं प्रत्येक गुरुकुलमधलं कमीत कमी 500 सूर्यनमस्कार ते 1000 सूर्यनमस्कार प्रत्येक मूल घालतं दिवसभर. आणि हे केल्यामुळे आपल्या शरीराला व्यायामाची चांगली सवय होते, लवचिकता खूप वाढते आणि एक कॉन्सन्ट्रेशन आणि आपला तो भारतीय परंपरेचा खेळ आहे तो जर का आपण केला तर आपला स्टॅमिना देखील चांगला होतो. म्हणजे एक व्यक्ती म्हणून आपण घडणं आणि आपलं आरोग्य उत्तम राहणं या दोन्ही दृष्टिकोनातून खेळ ही किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात आणि यासाठी जिमला जायची गरज नाही. आणखी एक मला सांगायला आवडेल की पालकांना क्लास शिवाय आपला मूल वरती येऊ शकत नाही असं फार वाटतं. आज क्लासला मुलं गेली नाहीत तर मुलांना खेळायला नक्की वेळ मिळेल. आज दुर्दैवानं आणि मुलांना देखील हल्ली आत्मविश्वास नाही की शाळेच्या शिक्षकांवरती भरोसा ठेवून मी चांगले मार्क मिळेल असं मुलांना देखील दुर्दैवानं वाटत नाही. कारण जवळपास 90% मुलं शाळेतली क्लासला जातात आणि 10वीचे मार्क फक्त मार्क कशासाठी तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायला. नंतर तुम्हाला आयुष्यात कोणीही 10वीला किती मार्क मिळवले विचारणार नाही आहे, पण आम्ही त्याला इतकं तिचा बागुलबा करून ठेवला आहे त्याची आपण खेळलो तर आपला स्टॅमिना नक्की वाढेल आणि हा स्टॅमिना पुढे काम करायला उपयोगी पडणार आहे. बरोबर. कारण आज नोकरी मिळवल्यावरती आपण किती काम करू शकतो, किती वेळ काम करू शकतो, किती टेन्शन स्ट्रेस सहन करू शकतो आणि हे खेळातले स्ट्रेसेस खेळामध्ये जिंकताना किंवा खेळताना आपलं टेन्शन येतं आणि त्याच्यावरती मात कशी करायची आणि हे सगळं खेळातनंच होऊ शकतं अभ्यासापेक्षा आणि त्याचा खेळाच्या टेन्शनचा खूप त्रास होत नाही मानसिकतेला. हो त्याचा आनंद असतो, हारलो तरी सुद्धा आनंद असतो. ठीक आहे पुढच्याला करून जाऊ, पण अभ्यासामध्ये तसं होत नाही बरेच वेळेला, त्यामुळे तसं आपण काही करू शकतो तर फार चांगलं होईल. नक्कीच. मला इथे मुलांशी संवाद साधायला आवडेल. मला सांगा तुम्हाला काय वाटतं की आपल्याकडे भारतामध्ये असे कुठले बदल व्हावेत की ज्यामुळे अधिक खेळाडू घडतील? तुमची काय मत आहे? हां, आपल्या देशात म्हणजे अशी इंडियन मेंटॅलिटी आहे की मुलींना म्हणजे स्पोर्ट्समध्ये पाठवत नाहीत कारण की तू मुलगी आहेस म्हणून तू जाऊ नको. तर मग मला असं वाटतं की ही मेंटॅलिटी चेंज झाली पाहिजे की मुलगा मुलीमध्ये डिफरन्शिएट न करता मुलींनासुद्धा स्पोर्ट्ससाठी एनकरेज केलं पाहिजे. बरं, मला वाटतं नक्कीच एक महत्त्वाचा मुद्दा आहे की भारतीय मानसिकता आहे काही गोष्टी मुलींसाठी आपण नाही असंच म्हणतो, पण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुला काय वाटतं? तू स्वतः एक स्विमर आहेस, काय सांगशील? आपल्या देशात टॅलेंट भरभरून आहे. म्हणजे यू कॅन सी की आपल्यामध्ये फक्त 2-3 गोल्ड असले असते. लास्ट इयर तर आपण 2nd प्लेसवर होतं, फर्स्ट ऑस्ट्रेलिया, पण राईट नाव आपण 4th पोझिशनवर आहोत. आपल्या देशात टॅलेंट आहे, मुलांमध्ये ती करण्याची इच्छा आहे, पण जे फॅसिलिटीज हवेत म्हणजे स्विमिंगसाठी जर पूर्ण देशात बघितलं इंडियामध्ये तर स्विमिंग पूर्ण इन्स्टिट्यूट फक्त एकच आहे, ती आहे बँगलोरमध्ये. तर का नाही मुंबईसारख्या सिटीमध्ये का नाही अशी फॅसिलिटी?
मुंबईमध्ये स्विमिंगची फॅसिलिटी नाही आहे, मग दुसऱ्या कुठल्या स्पोर्ट्सची आपण कशी एक्सपेक्ट. आणि तसं पण नाही तरी इंडियामध्ये फॅसिलिटीज बनवणं पॉप्युलेशनच्या हिशोबाने खूप गरजेचं आहे, कारण की आपल्याला जर पाहिजे की आपला देश पुढे गेला पाहिजे तर स्पोर्ट्स खूप जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. स्पोर्ट्सला क्रीडेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा फॅसिलिटीज असायला हव्यात. या विषयावर आपण एक्सपर्टशी बोलू, पण त्याआधी ऐकूया काय म्हणताय. मला पण असंच वाटतं की शाळांनी स्पोर्ट्सला जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर गव्हर्मेंटने पण मदत करायला पाहिजे की प्रत्येक मुलगा आणि मुलगी स्पोर्ट्समध्ये तेवढंच जास्त ॲक्टिव्ह असेल, प्रत्येकाला एकतरी स्पोर्ट यायला पाहिजे. मला असं वाटतं की जेवढा शाळेंचा रोल असतो की एखाद्या मुलाला स्पोर्ट्समध्ये किंवा कोणत्याही फील्डमध्ये घडवणं, तेवढा पॅरेंट्सचाही खूप मोठा रोल असतं. कारण असं आता बघायला गेलं तर आपण राहतो सगळे बिल्डिंग्समध्ये आणि माझ्या स्वतःच्या बिल्डिंगमध्ये 3 बिल्डिंग संपल्या की झालं, बिल्डिंग संपते. त्यामुळे असं होतं की जागा नाहीच मिळत खेळायला. त्यामुळे मुलं खेळून खेळून लपाछुपी, जास्तीत जास्त लगोरी असेच गेम खेळतात. पण पॅरेंट्सनी पण तेवढी तसदी घेतली पाहिजे की मुलांना ग्राउंडसुद्धा अवेलेबल करून दिले पाहिजे. कारण आता बघायला गेलं तर गार्डन्स अवेलेबल मिळत नाहीत, ग्राउंड्स नसतात मुलांना. त्यामुळे फुटबॉल, क्रिकेट मग मुलं असंच रोडवर किंवा गार्डनमध्ये कुठेतरी मॅनेज होतात. पण जर मुलांना पूर्ण त्या फील्डमध्ये आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर ग्राउंडची पण फॅसिलिटी खूप आवश्यक आहे. मान्य पॉप्युलेशननुसार जागा कमी पडते, पण जर तुमचं पॉप्युलेशन जास्त आहे तर ह्या फॅसिलिटीसुद्धा असणं गरजेचं आहे. जास्त असणं गरजेचं आहे. मला वाटतं खूप व्हॅलिड पॉईंट आहे हा, याच्यासाठी जोरदार टाळ्या. मला असं सांगायचं आहे की आमच्या शाळेत प्लेग्राऊंड तर आहे, पण लेक्चर्स खूप कमी भेटतात. आम्हाला फक्त अर्धा तास भेटतो खेळायला. मग त्या अर्धा तासात आम्ही काय खेळणार, म्हणजे किती कमी वेळ. मग परत येणार, आम्ही परत क्लासमध्ये जाणार, तोपर्यंत लेक्चर संपून जातो. त्यामुळे फक्त आम्हाला व्हॅलिड टाइम भेटतो बरोबर, म्हणजे खेळायला. शाळेमध्ये सोयी सुविधा आहेत, पण त्यासाठी दिला जाणारा वेळ त्यांना अपुरा वाटतोय. आणि कुणाला काही सांगायचंय. आपला भारत सोडला तर अमेरिका, जपान या देशांमध्ये फक्त वयाची 6 वर्षापर्यंत त्यांना फक्त सवयी लावल्या जातात आणि आपल्या इथे आपण त्या मुलांना फक्त त्या पुस्तकांमध्ये गुंतवून ठेवतो त्या वयापर्यंत. तर भारतात असं झालं पाहिजे की ज्या वयात आपली वाढ व्हायची असते त्या वयात तुम्ही पुस्तकामध्ये त्या विद्यार्थ्याला गुरफटवून ठेवता. म्हणजे अगदी लहान वयापासून खेळ, खिलाडू वृत्ती या सगळ्यालाच खूप प्रोत्साहन मिळालं पाहिजे, असाच सगळ्यांचा सूर आहे. याविषयी अधिक माहिती घेऊया, अधिक चर्चा करूया, पण आता वेळ आहे एका विश्रांतीची. ब्रेक नंतर यंग तरंगमध्ये आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. ब्रेकला जाण्यापूर्वी मुलांनी खूप हिरिरीने सांगितलं की आम्हाला प्लेग्राऊंड्स नाही आहेत किंवा आम्हाला खेळण्यासाठी जो वेळ मिळतो तो खूप अपुरा मिळतो. याविषयी आपण एक्सपर्ट्सकडे पण जाऊया, पण त्याआधी इथे प्रेक्षकांमध्ये सुद्धा काही हात वर आले होते. हां, तर मला एवढंच बोलायचं, ते 5 ते 6 वर्षाच्या मुलांना क्लासेस वगैरे, सिंगिंग क्लासेस, ते कम्प्युटर क्लासेस, मग वेगळे क्लासेस याकडे वळवतात, पण खेळाकडे वळवत नाही आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की त्या लहान वयामध्ये त्यांना जास्त खेळायला पाहिजे. पण प्रत्येक मुलाच्या रोजच्या दिनक्रमामध्ये थोडा वेळ हा खेळासाठी असलाच पाहिजे राखीव, आणि हे भान पालकांनी, शाळेनी, सगळ्यांनीच ठेवलं पाहिजे. एक पालक इथे हात वर करतायत. हां, मला असं विचारायचं आहे की मी बऱ्याचशा खेळाडूंच्या बायोग्राफीज वाचलेल्या आहेत, सायना नेहवाल वगैरे. तर त्यांचे जे इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स आहेत त्याच्यासाठी त्यांना खूप खर्च करावा लागलेला आहे. तर आपल्याकडे अशी काही साधनं अवेलेबल असतील का की ज्याने सर्वसामान्य लोकांनाही हे ट्रेनिंग त्यांच्या मुलांना देणं परवडेल आणि खूप जास्त मुलं जसे बिंद्रा राई सरनोबत सारखे खूप असे इंडिव्हिज्युअल खेळाडू पुढे येऊन आपल्या देशाचं नाव पुढे नेतील. नक्कीच. मला वाटतं जरी ते शिक्षिका असल्या तरी त्यांनी प्रश्न हा खूप पालकांच्या मनातला विचारलेला आहे की या सगळ्यासाठी येणारा खर्च, द्यावा लागणारा वेळ सगळं आम्हाला परवडेल का. कृष्णदास सर, याविषयी काय सांगाल तुम्ही. डिपेंड ऑन खेळ, तो कोणता खेळ तुम्ही खेळताय. आता लॉन टेनिस म्हटलं की त्यांचा तो खेळ महागच आहे, त्यांचे ते रॅकेट्स आणि ते बॉल्स वगैरे सगळं, किंवा स्क्वॉश गेम आहेत, हे सगळे महाग खेळ आहेत. तर त्यासाठी तुम्ही स्पॉन्सर्ससाठी काहीतरी कॉन्टॅक्ट वगैरे करून किंवा शाळेतून काहीतरी तुमची स्कॉलरशिप्स वगैरे काय असेल तर असं काहीतरी त्यांना फंड उपलब्ध करून द्यायला पाहिजे विद्यार्थ्यांना. बरोबर, म्हणजे थोडेसे कष्ट पालकांना कदाचित अधिक घ्यायला लागतील. पण मला वाटतं आता आपण आज सगळे हे गेम्सचे नावं घेतोय, कोणी स्विमिंग विषयी बोलतंय, कोणी कराटे विषयी बोलतंय, कोणी कबड्डी विषयी बोलतंय, फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेटपेक्षा वेगळे कितीतरी गेम्स आपण खेळू शकतोय.
खेळतोय ही मला वाटतं पुन्हा एक खूप चांगली गोष्ट आहे. कारण आत्तापर्यंत क्रीडाविषयक चर्चेमध्ये नेहमीच असं व्हायचं की सगळा फोकस हा केवळ क्रिकेटवरती असायचा. आज इतके वेगवेगळे गेम्स आहेत, त्यामुळे मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर त्यातही सापडेल की आता मल्लखांब सारख्या गेमला काही फार तुम्हाला पैसा लागणार नाहीये त्या ट्रेनिंगसाठी. तर अशा पद्धतीच्या आपल्या देशी खेळांना सुद्धा आता ग्लॅमर यायला लागले. आणखीन कुणाला काही म्हणायचं? मला असं विचारायचं आहे की फारसं आपल्या देशात नाही पण बाहेरच्या देशात असं दिसतं की एक प्लेअर दुसऱ्या प्लेअरला हर्ट करतं कारण की त्यांना जिंकायचं असतं. मग त्याच्यावर तुम्ही त्यांना मेंटली कसं ट्रीट करता? त्यावर त्याचं काय ना, त्यासाठी रूल्स बनवलेले आहेत. जर त्याने ते रूल म्हणजे रूल तोडलेला आहे, कुठल्या एका समजा प्लेअरला मारलं किंवा काय केलं, त्याला त्या खेळामधून डिस्क्वालिफाय केलं जातं. म्हणजे त्या मॅच पुरतं त्याला डिस्क्वालिफाय केलं जातं. किंवा त्याने मेजर मिस्टेक काहीतरी केली असेल तर त्याला काहीतरी 2 स्पर्धा किंवा 3 स्पर्धा असं त्याला डिस्क्वालिफाय केलं जातं. त्यामुळे ते त्याचं नुकसान आहे. पण एक स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही काय सांगाल, अशा वेळेस काय करता तुम्ही? बेसिकली हे ॲग्रेशन म्हणून, म्हणजे जे आपण म्हणतो ॲग्रेशन किंवा राग जो येतो, इट्स बेसिकली कंट्रोलमध्ये नसतं. म्हणजे प्लेअर जेव्हा आउट ऑफ कंट्रोल जातो तेव्हा हे सगळी गोष्टी येतात. तर फॉर एक्झाम्पल आत्ता फिफा वर्ल्ड कपमध्ये पण तुम्ही पाहिलं असते लुईस सुआरेझ ज्यांनी त्या ऑपोनंटला चावलं. लाईक दॅट्स लाईक अन एक्स्ट्रीम एक्झाम्पल की ॲग्रेशन त्या लेवलपर्यंत पण जाऊ शकतं. पण दॅट्स वेन तुमचा माइंड आउट ऑफ कंट्रोल जातो. तर आम्ही कंट्रोल करायला तुमचे इमोशन्स आणि थॉट्स ह्यांच्या जे मीन्स इट्स अ मीट ऑफ द टू, की तुमचे थॉट्स जर ऑन द गेम असतील रॅदर देन इन द इमोशन ऑर ॲग्रेशन, मग ते फोकस टोटली गेमवर असतो रॅदर देन रिव्हेंज का ॲग्रेशन, ओव्हर ॲग्रेशन. तर मग माइंड ट्रेनिंग का मेंटल ट्रेनिंगमध्ये आम्ही त्यांना तेच करतो की लाईक कंट्रोलमध्ये थॉट्स आणि फिलिंग्स कसे आणावे. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर ॲथलीट्स. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा की एकाग्रता साधणं हा गेम्सचा एक मोठा भाग मानला जातो. तर याचा मग पुन्हा अभ्यासाला आम्हाला फायदा होऊ शकतो का? या म्हणजे वननेस का लाईक एक म्हणतात ग्रुपमध्ये दुसऱ्यांबद्दल विचार करून आपले ॲक्शन्स करायचे ऑर लाईक ऑल दीज थिंग्स. नाव आजकाल ग्रुप स्टडीज पण त्याला फार महत्त्व दिला जातो. कारण एकतर यू विल स्पेंड टाईम विथ युअर फ्रेंड्स जे आपण नॉर्मली स्टडी करताना होत नाही, आणि प्लस ॲट द सेम टाईम यू कॅन ट्राय टू कंबाईन सम नोट्स का हे, आणि हे सगळं म्हणजे एकंदरीत संघभावना ज्याला आपण म्हणतो त्याला आपण स्पोर्ट्समधून आपल्याला ते खूप शिकता येते. आणि खास करून तुम्ही सगळे जवळजवळ 1 किंवा 2च भावंड एका घरात वाढत असता, तर मला वाटतं ही संघभावना खूप महत्त्वाची आहे. तिथून एक हा सर तुम्हाला काय सांगायचं? मॅडमनी जसं सांगितलं की एकाग्रता ही तुम्हाला पुस्तकातनं काही वाचून ही तुमची वाढत नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला फिजिकली प्रयत्न करावे लागतात. आणि खेळामधनं ही एकाग्रता, कारण तुम्ही एकाग्र नाही झालात तर कोणत्याही मोमेंटला तुम्ही तुमचा गेम लूज करू शकता. त्यामुळे प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक जी काही तुमचा जो काही पिरियड असतो खेळाचा तेवढ्या वेळेमध्ये अलर्टच राहावं लागतं. त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात. आमच्याकडे बरीच उदाहरणं आहेत अशी, कारण आमच्याकडे बरेच गरीब घरातनं विद्यार्थी येतात की जे पैसे नाहीत म्हणून क्लासेस लावू शकत नाहीत. शिवाय बरेचसे असे विद्यार्थी आहेत की ते म्हणजे पालक त्यांचे अशिक्षित आहेत, घरी त्यांच्या काही शिकवलं जात नाही, ते पूर्ण शाळेवर डिपेंड असतात, शाळेच्या शिक्षकांवर. असे विद्यार्थी, आता माझ्यासोबत एक विद्यार्थिनी बसली आहे, ती 10वीला 6 माहीला 4 विषयात नापास होती. पण स्टेट लेवलची खेळाडू आहे ती, कबड्डी तिने स्टेट लेवलला खेळलेली आहे. मला माहिती होतं, मला खात्री होती पूर्ण की आमचा संघ ह्यावर्षी स्टेट लेवल खेळणारच आहे. तर त्या स्टेट लेवलला खेळल्यानंतर 25 मार्क मिळतात खेळाचे. तर त्याचा तिला फायदा झाला आणि 10वीच्या परीक्षेमध्ये ती त्या 25 मार्कांमुळे ती 10वी उत्तीर्ण झाली. पुढे जाऊन आता ती 12वी स्वतः म्हणजे कोणतेही ग्रेस मार्क न घेता पास झालेली आहे आणि आता ती 13वीला आहे. खेळाचा हा एक मोठा फायदा आहे आपल्याला. शासनाकडनं जे 25 मार्क मिळतात तर कदाचित तिचं खेळणं म्हणजे तिचं शिक्षण कदाचित तिथेच थांबलं गेलं असतं. बरोबर. पण या 25 मार्कामुळे ती पुढे आली आणि आज ती, मला पूर्ण खात्री आहे की ती पूर्ण तिचं ग्रॅज्युएशन नक्की 100% करणारच आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे जे खेळाडू आहेत, तुम्हाला सॉरी मध्ये थांबवते, पण याच्यामध्ये जितकी खेळाची भूमिका आहे तितकीच मला वाटतं शाळेची आणि शिक्षकांची भूमिका एकदा त्यासाठी जोरदार. आणखीन एक मुद्दा सांगायचा आहे तो म्हणजे गेल्या 6-7 वर्षाचा रेकॉर्ड बघितला तर आमची शाळा बँड्रा विभागामध्ये मराठी माध्यमामध्ये सगळ्यात जास्त 10वीचा रिझल्ट लावणारी शाळा आहे.
आणि आमचे खेळाडू जे आहेत त्या सगळ्या खेळाडूंना कमीत कमी 80% म्हणजे किती म्हणजे तो नॅशनल लेवलला खेळते नाही तर स्टेट लेवलला खेळते त्याला कमीत कमी 80% हे तर मिळतातच मिळतात. आणि याचं कारण असं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही शिकवत होतो तेव्हा खेळाबरोबर अभ्यासही घेत होतो आणि त्या ताईदादांनी जो एक्झाम्पल पाडून दिलेला आहे त्यांच्यासमोर मागच्या पिढीसमोर की बाबा खेळलं तरी चालेल पण तुम्ही एवढा एवढा अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला सहज 90 वगैरे 96% किंवा आता सारंगीला जसे 96% मिळाले आहेत. तर हा ग्रुप स्टडीज म्हणजे त्यांना माहिती आहे की जसं मैदानावर एकत्र राहायचं तसं 10वीला अभ्यास करताना पण एकत्र यायचं मला वाटतं आहे. याच्यामध्ये मोटिवेशन आणि प्रेरणा ही खूप नक्की, एक नक्की. महत्त्वाची हो, गोष्ट आहे. कारण खूपच रोजचा महत्त्वाची अभ्यास आहे. रोज करताना कदाचित तुम्हाला बोर होत असेल पण मला हा खेळ खेळायचा आहे आणि त्यासाठी मला आणखीन अभ्यास केला पाहिजे तर मला खेळायला जायला मिळणार आहे. हे जे बरोबर. एक मोटिवेशन आहे त्याची पुन्हा एक गंमत असेल. सर मला आता सारंगीशी या ठिकाणी बोलायला आवडेल. तुम्ही इतक्या सगळ्या कॉम्पिटिशन्सना गेलात स्टेट लेवल नॅशनल लेवल तर कसा एक्सपिरियन्स होता? या कॉम्पिटिशन्सच्या एक्सपिरियन्समधून काय शिकायला मिळालं? म्हणजे मिलिंद सरांनी आम्हाला एक तसा प्रकल्पच दिलेला की तिकडे जाऊन म्हणजे आता आम्ही प्रबोधनच्या मॅचेस खेळायला जायचो तर त्या ठिकाणी तिकडच्या जो संस्थापक आहेत त्यांचे तर त्यांची मुलाखत घ्या. तुम्ही ग्राउंड कसं बनवता मग किती माणसं तिकडे कामाला त्यांचा पगार काय आहे. तर त्यामुळे असं म्हणजे पूर्ण ओव्हरऑल फक्त आम्ही मॅच मध्ये ब्रेक असतो मग त्यावेळात नुसतं मित्रमैत्रिणीची गप्पा गाणी गाणं एवढं नाही तर त्याच्याबरोबरच तुम्ही तिकडे जाऊन त्या लोकांची मुलाखत घ्या मग त्या सगळी माहिती मिळायची. मग आम्ही मॅचला जायचो तेव्हाही तसंच. मग कधी दुसऱ्या अडचणी येतात काही प्रवासात म्हणा किंवा आणखीन काही पद्धतीच्या अडचणी? हां म्हणजे आम्ही 10वीत होतो आता आणि 10वीतसुद्धा आम्ही मॅचेस वगैरे सगळं खेळलो तर बऱ्याचदा मॅचेस खूप लांब असतात आणि खूप उशिरा वाजेपर्यंत म्हणजे आमच्या काही मॅचेस 11 11:30पर्यंत रात्री चालायच्या. तर घरनं तशी परमिशन नाही मिळत की मुलींना 11:30 म्हणजे काय एवढं लेट नाही चालत. आणि अभ्यासाचं थोडंसं असं व्हायचं की समजा उद्या एक्झाम आहे आमची दर शनिवारी एक अशी एक्झाम असायची टेस्ट तर त्याच्या आधी समजा शुक्रवारी समजा मॅच असेल तर थोडा गोंधळ व्हायचा की अभ्यास कसा करू. तर मग आम्ही पुस्तकं वगैरे ट्रेनमध्ये वाचायचो सरळ म्हणजे घ्यायचो मग हायलायटरने मार्किंग वगैरे आम्ही करायचो. तर खेळूनसुद्धा आम्ही अभ्यास केला आहे त्यामुळे खेळ बंद करायची 10वीला काही एक गरज नाही. आमचा जो म्हणजे खेळाचा जो ग्रुप होता आता समजा कोणाला कमी मार्क मिळत आहेत मग आम्हीच त्यांना शिकवायचो असं म्हणजे त्या ग्रुप स्टडीने खूप अभ्यास झाला आहे त्यांचाही आणि आमचाही. वा मुलांच्या आयुष्यात खेळाचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे सगळं या चर्चेतून लक्षात येते. आपल्या विद्यार्थ्यांना आणखीनही काही विचारायचं आहे? हां आत्ता आपण हे सगळं खेळाडूंबद्दल बोललो पण त्यांचं काय जे खेळात तेवढे पुढे नाही आहेत. आता शाळांमध्ये मोस्टली जी लोक खेळात आहेत त्यांना घेतात त्यांचे रोज सराव होतात पण आमच्यासारख्या लोकांना काहीच मिळत नाही. आम्ही आठवड्यातनं एकदा अर्धा तासच खेळायला मिळतं तर आम्हाला पण रोज प्रॅक्टिस करायची कदाचित आम्ही पण इम्प्रूव्ह करू. सर याविषयी काय सांगाल तुम्ही? आमच्या शाळेमध्ये 5वी ते 10वीची 1800 मुलं आहेत. प्रत्येक मुलाला कसा काय खेळ देणार शक्य नाही. मॅनेजमेंटला पैसे वेळ खर्च करणं शक्य नाही कारण वेतन अनुदान तर मिळतच नाही. ह्याच्यावर मी काय सोल्युशन काढलं प्रत्येक मुलाकडनं आपण 20 रुपये जमा करूया आणि मग त्या वर्गाचा किट आम्ही तयार केला. मग त्यात फुटबॉलचा बॉल असेल व्हॉलीबॉलचा बॉल असेल स्किपिंग रोप्स असतील असं वेगवेगळं साहित्य जमा केलं. मग कॅरमच्या सोंगट्या असतील स्ट्रायकर असतील आणि मग मुलांना तसं खेळ अवेलेबल करून दिले. आणि यासाठी आणि मग कुठे चेस बोर्ड्स घेतलेत कुठे कॅरम बोर्ड लावलेले आहेत आणि मग मुलं सांगितलं हा खेळ हा किट तुमच्या वर्गाचा तुम्ही नीट सांभाळायचा आहे. आणि मग मुलांनी तो इतका छान सांभाळला की त्यामुळे बहुतेक सगळ्या मुलांना खेळायला मिळायला लागलं. त्यामुळे हे जर का आपण मुलांची इन्व्हॉल्वमेंट वाढवली ज्यांना खेळायला मिळत नाहीये त्यांना आपण इन्व्हॉल्व कसं करणार हे फार महत्त्वाचं. आणि पुन्हा हा खेळाचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांचा शिक्षकांशी एक रॅपो वाढतोय. जर पालक त्यांच्याबरोबर खेळले तर पालकांशी त्यांचं एक वेगळं मैत्रीचं नातं तयार होईल. खेळताना आम्ही केवळ मैदानी खेळ नाही तर नवा व्यापार बुद्धिबळ असे जे बैठे खेळ असतात हे खेळ देखील आम्ही मुलांना खेळ देतो. आणि सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं की खेळासाठी चांगले शिक्षक नेमणं प्रशिक्षित शिक्षक नेमणं फार महत्त्वाचं आहे. कारण बहुतेक शाळांमध्ये ज्याला इतर विषयांची वाटणी झाली आणि मग थोडा त्याचा स्लॉट भरायचा आहे एकूण वेळेचा मग त्याला खेळाचा विषय द्या हे चुकीची पद्धत आहे. आपण BPED शिक्षक योग्य मार्गदर्शक शिक्षक शाळेत नेमलेच पाहिजेत. आणि मी त्याच्याही पुढे असं सांगेन
की केवळ बीपीएड शिक्षक नेमून चालणार नाही, तर शिक्षकांचं ट्रेनिंग, मग त्यांनी NISचा कोर्स कंपल्सरी करणं. आता माझ्या शाळेतले जोशी सर किंवा कुंदर सर यांनी NISचे कोर्स कंप्लीट केलेले आहेत, आपण केलेले आहेत. आम्ही सांगितलेलं नाही, त्यांना वाटलं म्हणून त्यांनी केले, म्हणूनच आम्ही शाळेत वेळेवरती येऊ शकलो. असे मग त्यांचं जर का 12 वर्षाचं वरिष्ठ श्रेणी असेल किंवा 24 वर्षाची निवड श्रेणी असेल, त्यावेळी माझं असं म्हणणं आहे की शासनानं त्यांच्यासाठी NISचा कोर्स तुम्ही कंप्लीट करणं हे फार महत्त्वाचं, हे त्यांना कंपल्सरी केलं पाहिजे. नक्कीच. शिक्षकांची एक कोच म्हणून गुणवत्ता जितकी वाढेल तितका फायदा त्याचा विद्यार्थ्यांना होणार आहे. आणि एक हातवर होतोय. हा, आपल्या भारत देशात खूप क्रेज आहे गेम्ससाठी, एस्पेशली क्रिकेटसाठी. मग त्याच्यामुळे मॅच फिक्सिंग हे पैसे दिले जातात. मग त्या गेमचा महत्त्व काय राहतो? काय सांगाल तुम्ही एक सायकॉलॉजिस्ट म्हणून? ॲक्च्युली हे म्हणजे अनअवॉइडेबल आहे. पॉलिटिक्स म्हणा किंवा असं मॅच फिक्सिंग का ड्रग्स, हे सगळं अनअवॉइडेबल गोष्टी आहेत. पण तुमचे व्हॅल्यूज जर एकदम ॲज अ स्पोर्ट्समन, ॲज अ ॲथलीट किंवा ॲज अ पर्सन हू इज ॲस्पायरिंग टू बी अन ॲथलीट, जर तुमचे व्हॅल्यू सिस्टीम एक फार स्ट्रॉंग बेस घेऊन तुम्ही एंटर केलं स्पोर्ट्समध्ये, तर आय डोंट थिंक हे सगळ्या गोष्टी एवढं मॅटर करतील. कारण तुमचं एक ध्येय आहे की एक एम आहे की लाईक यू टू गो अँड बिकम एक नॅशनल लेवल चॅम्पियन का कुठले काही, तुमचं ते जर एम बरोबर ठेवलं तर हे सगळ्या गोष्टी थोडा लेस इम्पॉर्टंट वाटणार. कारण आहेत. पण अशा वेळेस तुमच्याकडे जेव्हा एखादा खेळाडू येतो की ज्याला यामुळे डिप्रेशन आलंय की अरे माझ्या बरोबरचा काहीतरी गैरवर्तणूक करतोय आणि तो पुढे जातोय, तर अशा वेळेस तुम्ही त्यांना काय सांगता, काय मदत करता? इट्स मोस्टली अबाउट थिंकिंग तुमचा फोकस कुठे. कारण ह्या वेळेला फोकस दुसऱ्या गोष्टीवर असतो ना की लाईक हाऊ टू इम्प्रूव्हमेंटवर नसतो, दुसऱ्या गोष्टींवर असतो. जसं पॉलिटिक्स काहीतरी होत आहे सर्किटमध्ये, कोणाचं तरी नाव खराब झालं आहे फॉर नो रिझन, अशा सगळ्या गोष्टी येतात. पण मग तिकडे फोकस कशावर आहे? मेनली दे आर गोइंग टू प्ले, बट ह्या वेळेला प्लेवर फोकस नसतो. तर बेसिकली कॉन्सन्ट्रेशन म्हणजे परत त्यांचा फोकस खेळावरती आणणं आणि तुम्ही म्हणाला त्याचं पॉझिटिव्ह थिंकिंग करणं अशा वेळेस खूप गरजेचं आहे. हां, खेळाडू जे असतात त्यांना स्ट्रेस भरपूर असतो, तर ह्याचा परिणाम त्यांच्या खेळावर पण पडू शकतो का? आणि जर पडू शकतो तर ते त्याला कसं दूर करू शकतात किंवा कमी करू शकतात? बरं, तुझा काय प्रश्न आहे? माझा असा प्रश्न आहे की आपल्या भारत देशात एक स्पोर्ट्स जर खूप फेमस झाला, म्हणजे त्याला जास्त प्राधान्य मिळालं, तर पॅरेंट्स असं करतात की त्याच फील्डमध्ये तुम्हाला जायचं आहे करून. पण बाकीचे स्पोर्ट्स जसं आपला भारत देश फुटबॉल, रग्बी अशा कोणत्याच खेळांमध्ये नाहीच आहे, म्हणजे तो खेळतच नाही इंटरनॅशनल. तर असं का होतं? बरं सर, काय सांगाल याविषयी? मला वाटतं पालकांनी त्यांच्या बालपणात डोकावून बघावं ते क्रिकेट किती खेळ होते. आम्ही लगोरी, डबा इस्पाईस, बॅडमिंटन हे मी सगळे एक प्रकारचे खेळ खेळलो आणि असे खेळ खेळलो की ज्यात आनंद होता. आज असं झालं आहे की त्यात मी फक्त नाव मिळवेन आणि पैसा मिळवेन अशी पालकांची मनोवृत्ती होते. आणि क्रिकेटमध्ये सगळ्यांना नाव दिसतं, सचिन तेंडुलकरचं, त्याला एवढे कोटी रुपये मिळाले. अरे पण त्याच्यामागची मेहनत लक्षात घ्या ना. इतकी मेहनत घ्यायची, त्याची तुमची तयारी आहे का स्वतःची पालक म्हणून? एवढा तुम्ही मुलासाठी देणार आहात का? आणि मुलाकडे तेवढा करून घेणार आहात का? त्यामुळे पालकांची मानसिकता खूप बदलणं आवश्यकता आहे. आणि पहिली गोष्ट, पालकांनी मुलाला काहीतरी खेळून आनंद मिळवू दे, त्याच्या बॉडीमध्ये फिटनेस, म्हणजे त्याला बॉडी कायम फिट राहू दे, हा मनात विचार ठेवला तर मला वाटतं मुलांचं जीवन खूप सुखकर होईल, नुसत्या कॉम्पिटिशनच्या शर्यतीत धावण्यापेक्षा. नक्कीच मला असं वाटतं मॅडम की जेव्हा पॅरेंट्स मीटिंग असते शाळेमध्ये, त्यावेळेला स्पोर्ट्सचं काय महत्त्व आहे हे पॅरेंट्सला त्यांना समजवायला पाहिजे. कारण की हल्ली मुलांचं जे डिसिजन आहे काय करायचं, हे मुलगा न घेता ते पॅरेंट्स ठरवतात तुला काय करायचं आहे. बरोबर. त्यामुळे ते पॅरेंट्सला त्याचं इम्पॉर्टन्स सांगितलं पाहिजे. सरांनी जर सांगितलं की पर्सेंटेज चांगले मिळाले तरच दहावीमध्ये जे पर्सेंटेज मिळवायचे ते आपल्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मिळवायचे. तर माझा म्हणजे जो इंटरनॅशनल प्लेअर आहे किंवा नॅशनल प्लेअर आहे, तर त्या प्लेअरला कॉलेजमध्ये डायरेक्ट ॲडमिशन घेतलं जातं. म्हणजे कॉलेजलाही गरज आहे की त्यांच्याकडे इंटरनॅशनल प्लेअर पाहिजेत, नॅशनल प्लेअर पाहिजेत. त्यामुळे तुमचे पर्सेंटेज जरी कमी असले पण तुम्ही एका चांगल्या लेवलला उत्कृष्ट खेळाडू आहात, तर तुम्हाला डायरेक्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. नक्कीच. म्हणजे मला वाटतं या सगळ्या चर्चेचा सूर असा आहे की मुलांना पहिल्यांदा खेळू द्या,
त्यांच्यामध्ये जर चांगले गुण आहेत खेळाचे असं तुमच्या लक्षात येते तर त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्या. मग त्यासाठी सरकार असेल, शाळा असेल, पालक असेल, प्रत्येकाने आपापला वाटा उचलण्याची गरज आहे. कारण तरच या भारताला इतकी मोठी लोकसंख्या असताना फार हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखे नामवंत खेळाडू, हे जे चित्र आहे ते नक्कीच त्यामुळे बदलू शकेल. आणि यात सगळ्यात जास्त जे लक्षात आलं की शाळा, शिक्षक आणि पालक याच्याशी मुलांचं असलेलं नातं या खेळामुळे खूप समृद्ध होणार आहे. लहानपणी एक कविता होते, ही आवडते माझं मनापासून शाळा, जी लाविते लया बाया. तर मला वाटतं हा लया जो लागणार आहे बायांना, तो हा खेळाच्या माध्यमातून लागणार आहे आणि अभ्यासातून त्यांना थोडासा एक मोकळा श्वास घेता येणार आहे. अभ्यासाच्या ताणतणावांपासून त्याची सुटका होणार आहे. तेव्हा आजपासून मला वाटतं आपण सगळ्यांनी, खरं तर प्रत्येकानेच खेळलं पाहिजे, लहान मुलांनी का मोठ्या माणसांनी सुद्धा खेळलं पाहिजे. तेव्हा आई, बाबा आणि मूल अशी टीम घराघरातून तयार करूया आणि खूप खेळूया. तेव्हा आज इथेच थांबूया जोरदार टाळ्यांसह.